नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। पालघरमध्ये युरिया घोटाळा उघड, 4 आरोपींवर कारवाई तर 4 आरोपी अद्यापही फरार। राजकीय छत्राखाली खत माफियांचा धुमाकूळ असल्याचा संशय असल्याचे बोलले जात आहे। पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हक्काच्या युरिया खतावर डल्ला मारणाऱ्या माफियांचा मोठा पर्दाफाश झाला आहे। अनुदानित दरात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेला युरिया खत बेकायदेशीर मार्गाने औद्योगिक वापरासाठी वळवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या संपूर्ण रॅकेटमध्ये राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय अधिकच वाढत चालला आहे। त्यामुळे हा घोटाळा केवळ काळ्या बाजारापुरता मर्यादित नसून मोठ्या साखळीचा भाग असल्याची चर्चा रंगली आहे। दरम्यान या प्रकरणाची पार्श्वभूमी तितकीच गंभीर आहे। 25 मार्च रोजीच्या तारापूर MIDC परिसरात MH48DQ 6465 क्रमांकाचा युरिया खताने भरलेला टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला होता। बोईसर पोलिसांनी सदर टेम्पोवर कारवाई करत युरिया खताची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त केला असून तब्बल 20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर आणखीन 4 जण सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणावर खताचा काळा बाजार सुरू असतानाही कृषी विभागाची ढिलाई शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे। प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। पहा या प्रकरणावर काय म्हणाले बोईसरचे पोलीस उपविभागीय अधिकारी विकास नाईक। बोईसर MIDC मध्ये मला गोपनीय माहितीदारांकडून माहिती भेटलेली होती की इथं कृषीचा जो युरिया आहे तो युरिया सप्लाय होतो आणि तो बेकायदेशीरित्या वापरला जातोय। आणि त्या माहितीवरून वर्कआउट करून आम्ही एक दिवशी एक गाडी पकडली। त्या गाडीमध्ये जो युरिया सापडला आम्हाला, त्या युरियाचं व्हेरिफिकेशनसाठी आम्ही कृषी डिपार्टमेंटचे अधिकारी बोलवून घेतले आणि त्यांना तो सॅम्पलिंग वगैरे करून त्याच्या सॅम्पलिंग वगैरे केल्यानंतर ते तपासणीला पाठवलं होतं आणि तपासणीला पाठवल्यानंतर तो कृषीचा युरिया आहे असं समजल्यानंतर त्यांची फिर्याद घेऊन आम्ही बोईसर पोलीस स्टेशन येथे 109/26 BNS कलमाप्रमाणे 318 4 35 आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम 3 आणि 7 प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला। त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं। त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये सर्वप्रथम आम्ही एक आरोपी ताब्यात घेतला होता आणि त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये नंतर टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्टिगेशन होत गेल्यानंतर आतापर्यंत एकूण 8 आरोपी निष्पन्न झालेले आहे आणि 8 आरोपी निष्पन्न झालेले आहे। त्याच्यापैकी आता आम्ही फक्त 4 आरोपी अरेस्ट केलेले आहे। बाकीच्या आरोपींचा शोध चालू आहे आणि त्या आरोपी अरेस्ट करण्यात येणार आहेत। या गुन्ह्यामध्ये आम्ही सविस्तररित्या तपास करत असताना याच्यात जवळपास 226 पोती जे 50 kg वजनाचे असतात त्या पोती आम्हाला युरियाचे सापडल्या होत्या आणि एक व्हेइकल्स वगैरे असं करून आम्ही जवळपास 20,80,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। आणि आता याचा तपास हा नाशिक पर्यंत पोहोचलेला आहे। नाशिक येथून ज्यांनी या युरियाचा काळाबाजार करून सप्लाय केलाय तिथपर्यंत पोहोचलेला आहे। अजून याच्यामध्ये तपास चालू आहे। पुढे अजून काही निष्पन्न बाबी होतील त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई याच्यावरती करणार आहोत। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।